थांबा, थांबा. माझी सासरची किती वाईट आहेत आणि माझा नवरा कसा मला बिलकुल सपोर्ट नाही करत. हे सगळं ऐकायचंय का तुम्हाला? ही रील तुमच्यासाठी आहे. इतका सुंदर झालेला मेकअप मला काढायचा जीवावर आलेला. बट आता मी ते काढते आणि त्याचबरोबर तुमच्या खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं पण देते. माझ्या प्रत्येक व्हिडिओ नंतर तुम्ही लोक इतके मेसेजेस करता, की यार तुझा नवरा, तुझ्या सासरची इतके तुझा छळ करताय. तू का सहन करतेय? आणि सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न कोणता आहे माहितीये? की तुझा इतका छळ होतोय तरी सुद्धा तू तिथे का राहतेस? फर्स्टली माझा छळ करणारे माझ्या सासरचे किंवा माझा नवरा नाहीये. तर माझा छळ करणारे हे Instagramचं अल्गोरिदम आहे. माझे कुठलेच व्हिडिओ इतके व्हायरल होत नाहीत. पण सासरच्यांबद्दल किंवा नवऱ्याबद्दल असं काहीतरी टाकलं की बास, तो व्हिडिओ लाखो क्रॉस करतो आणि त्या व्हिडिओला इतका पुश मिळतो की तुमच्यासारखी लोक ज्यांना खरंच वाटतं की यार बिचारी किती त्रासात आहे, तर ही लोक मला सांत्वन द्यायला किंवा मग नको काळजी करू, वडिलांना सांग, आईला सांग, असं करत माझ्या DM मध्ये येतात. आणि त्या सगळ्यांना थँक्यू सो मच की तुम्ही इतका विचार करताय. बट एक खूप बेसिक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्या मुलीचा इतका छळ होतो ती मुलगी खरंच Instagramवरती असेल का? ज्या मुलींचा खरंच छळ होतो किंवा त्यांच्यासोबत वाईट वागलं जातं ना, त्यांना काडीचाही फ्रीडम नसतो, काडीचाही फ्रीडम नसतो. माझ्या आयुष्यामध्ये एक सिंगल बंधनही कुणाचं नाहीये. माझी सासरची ज्यांच्यासोबत मी राहतच नाही, बिचाऱ्यांचा काहीही याच्यामध्ये छोटासा पण रोल नसतो की मी काय करतेय किंवा काय करणार आहे. मुलींचं लग्नानंतर फ्रीडम जातं, बट मला असं वाटतं की माझ्या लग्नानंतर माझं फ्रीडम खूप पटीने वाढलं. ऑब्व्हियसली माझ्या घरच्यांना प्रश्न पडत असतील की बाई एवढा काय त्रास आहे हिला, बट कधी ते काय बोलले नाहीयेत. आणि माझा नवरा जो रोज कमेंट्स मेसेजेस वाचत असतो, बिचारायला असं होत असेल की लाईक हाऊ टू डायजेस्ट दिस, की भाई हिला काय त्रास आहे असं होत असेल है ना. सो मी आता या ठिकाणी सांगते की त्रास नाहीये. आय एम व्हेरी फ्री बर्ड हियर. सो मेरी मर्जी की मालकीन हूं मैं, लाइक दैट.